विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईव्ह चंदगड या लोकप्रिय युट्यूब चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. मॅडम, आज आपण चंदगड दौऱ्यामध्ये आहोत आणि खास करून आज कोवाडमध्ये आपण काही ठिकाणी पाहणी केलेली आहे. नेमकं या दौऱ्याप्रसंगी आपण काय सांगू शकाल? आता हे जे कोवाडची शाळा आहे याच्या आवारात काही निर्लेखनसाठी जुनी बिल्डिंग्स आहेत. त्यांच्या निर्लेखनचे प्रस्ताव पुढे होतील आणि लवकर यांचं निर्लेखन होऊन ते पाडले जातील. ते आम्ही त्याची दक्षता घ्यायची आहे. दुसरा, शाळेला एक कंपाऊंड वॉलची गरज आहे, ते एक करणे गरजेचं दिसले. बाकी शिक्षक चांगले आहे, अध्यापन चालू आहे, मुलांची प्रगती व्यवस्थित आहे. फक्त कंपाऊंड वॉलचा विषय आणि जे जुनी बिल्डिंग्स आवारात आहेत त्यांच्या निर्लेखन एक महत्त्वाचा विषय आहे. एक शौचालय ऑलरेडी आवारामध्ये आहे, पण तो व्यवस्थितरित्या अजून स्वच्छ राहील आणि चालू राहील याची दक्षता घेण्याबाबत निर्देश देण्यात आले. मॅडम, जे पाण्याच्या टाकीचा जो प्रश्न आहे आणि तो चर्चेचा विषय आहे, आपण त्याची पाहणी केलेला आहात, त्याविषयी काय सांगू शकाल? जे जलजीवन मिशनचे पाण्याची टाकीचा विषय आहे ते ऑलरेडी जुना विषय आहे. त्यामध्ये चौकशीसुद्धा झाली आहे, रिपोर्टसुद्धा आली आहे आणि प्रशासकीयदृष्ट्या ऑलरेडी त्यामध्ये निर्देश देण्यात आले आहेत. आज मी चंदगड दौऱ्यावर होते तर त्याची प्रत्यक्षसुद्धा पाहणी केली. आमच्यासोबत आमचे रुरल वॉटर सप्लायची टीमसुद्धा होती, तर त्यावर पुढची कारवाई सुरू आहे. संदर्भात 4 आदेश झालेले आहेत. तर ग्रामस्थांचं असं मत आहे की जर शासनानं जर आदेश काढले असतील तर अजून त्याचं पालन का झालं नाही? शासन यामध्ये कुणाला पाठीशी घालायचा प्रयत्न करते का, असा थोडासा आरोप होता. काय आपल्याला 2023 पासून हा पाठपुरावा सुरू होता. आज सेव मॅडमनी आज चंदगड आजरा गणली दौरा काढला होता आणि आज मोटणवाडीची शाळा होती, परत आपली कोणवाडीची शाळा होती, त्यानंतर तिलेरी भागामधली पाणी होती, काहीतरी मग हेरे गावातली पाणी होती, त्याच्यामधलं कोवाडचा एक भाग होता. आणि कोवाडचा भाग वारंवार मॅडमनी परवाशी आपण सर्व कोवाडकर सर्व ग्रामस्थ गेले होते आणि हा टाकीचा प्रश्न होता, शाळेचा प्रश्न होता, तुमचं ते ड्रेनेजचा प्रश्न होता आणि स्पोर्ट्स अकॅडमी प्रश्न होता. म्हणून ते मॅडमला मागच्या निवेदनेवेळी मी कोल्हापूर होतो तेव्हा समक्ष मी दिल्या आणि मग मॅडमनी वेळ दिली 27 तारीख. 27 वेळ दिल्यानंतर आम्ही दोघेही उपस्थित होतो आणि त्याचबरोबर मग आमची तुर्केवाडीची पण आमची PUCची पाणी झाली, कोवाडची झाली. त्या हिशोबात सगळ्या दृष्टिकोनातून आपण मॅडमच्या माध्यमातून मॅडमकडे जेवढे डिपार्टमेंट त्या डिपार्टमेंटचा दौरा होता आणि मॅडमनी आपण एक डोळ्यासमोर त्यांना टाकीचा प्रश्न होता तर वारंवार ग्रामस्थांची मागणी होती म्हणजे बघून घ्यावं. नंतर बघून गेल्यानंतर रिपोर्ट काय बनवून त्यांचं काय ते पुढे काय ॲक्शन असेल ते नंतर ऑफिसला बसून सांगतील. आणि त्या पद्धतीने दुसरा पाण्याचा एक प्रश्न होता तो त्यांच्या निदर्शन आणून दिला तर चांगला पिण्यायोग्य स्वच्छ पाणी व्हावं. मेडिकलचं एक त्यांना PC दाखलं होतं, की डॉक्टर कमी होते, ते मॅडमने त्याची दखल घेतली आणि चांगल्या पद्धतीने मंत्री महोदयाशी पण बोलणं झालं. मग तिने सांगितलं की आपण तेवढ्या तातडीने भरती करून घेऊया. परत आपण तुर्केवाडीची PC ते पण चालू होते, त्याच्यात पण आपण या 15 दिवसात आपण ते पण करतो आणि जेणेकरून आपल्या चंदगड विधानसभेमधील जे नागरिकांना जेवढ्या काय सुविधा असतील ते आपण देण्याचा भाग पडतोय. आणि या शाळेतले म्हणजे आज जेवणाचा हॉलच ते मागच्या वेळेला बघितलं होतं, शब्द दिला होता आणि हे कंपाऊंड, लेडीज बाथरूम, जेंट्स बाथरूम, टीचर, ते सगळ्या गोष्टी होत्या ते करून घेऊया. आणि मला वाटतं सगळ्या सामंजस्यपणे शांततेने आपलं सर्व व्यवस्थित होईल. स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये मागच्या वेळेला तुमच्या सर्व 20 एकरचं दिलं होतं, कारण आपलं 20 ते 20-25 एकर लागेल तेवढं आपण घेऊन तेवढं त्यांना तेवढी पावर आहे, आदेश आहे. ते स्पोर्ट्स अकॅडमी कुस्ती क्रीडांगण इथंच होईल हे त्यांच्या डोक्यात आणून दिलं आम्ही आणि त्यांना पसंत पडलं. त्यांचा रिपोर्ट बघून बाकीचं त्या गोष्टी काय असेल पदरात पडून घेऊ. आणि आपल्याला एक लक्षात असू द्या, आपण हे अशा अधिकारी फिरल्यानंतर त्यांच्या निर्देश आल्यानंतर आपल्या भागातला विकास जो आपण वंचित राहिला आहे तो आपला कुठेतरी विकास करून घ्यायचा आहे. आणि राजकारणामध्ये याच्यामध्ये कुठला विषय नाही, कारण आता ज्या गोष्टी तुमच्यासमोर ज्या घडल्या त्या अतिशय घडायला नाही पाहिजे का. त्याच्यामध्ये अत्यंत माझी मानसिकता झाली की म्हणजे काय आपण माणुसकीला आम्ही दिवस रात्र वेळ करून सगळं करतोय, खरं असे हे झालं, हे चांगलं नाही झालं, एवढंच बोलायचं होतं. मॅडम, माझा आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे. लास्ट घ्या निघायचं आहे. तर बऱ्याचशा ग्रामपंचायतीमध्ये आरोग्य शिबिरं राबवली जातात. तर आम्ही ज्यावेळेला माहिती काढली त्यावेळेला जे हॉस्पिटल्स आहेत, दवाखाने आहेत, ते विनामूल्य सेवा देतात
असं असताना काही ग्रामपंचायती त्या शिबिराच्या नावाखाली खर्च टाकतायत. तर ह्या दृष्टीनं आपण काही बघणार आहोत का? म्हणजे हॉस्पिटल विनामूल्य सेवा देतात पण त्याची बिलं मात्र ग्रामपंचायत सर्टन ट्रेडर ते कोण हे असतील ट्रेडर्स त्यांच्या नावे मात्र बिलं पडलेले आहेत. अशा काही गंभीर समस्या समोर येतात. मॅडम 50,000 तसे काढलेले आहेत आणि आम्ही कोवाडच्या ग्रामपंचायतीचे 50,000 रुपये आरोग्य खात्यासाठी खर्च मला असं केले. वाटतं तुम्ही ऐका ना. पुण्यामध्ये 15,000 रुपये काढलेत. काल आम्ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन केलं, त्या PROशी बोललो तर त्यांनी बोलले की आम्ही जी आत्तापर्यंत जेवढी केलेली आहेत त्याच्यासाठी 1 रुपये खर्च घेतलेला नाही आहे. तरीसुद्धा ग्रामपंचायतनं खर्च करून त्यामध्ये गैरप्रकार केला असं काही तक्रारदारांचं. मग तुम्ही तक्रार करा. मला वाटतं लेखी स्वरूपात दिलं तर बरं होईल. तोंडी दिल्यानंतर असं प्रेसमध्ये घेऊ नका त्याने बोलण्यापेक्षा तुम्ही त्याच गोष्टीचं मला वाटते की तुम्ही जर लेखी स्वरूपात दिलात तर योग्य ती कारवाई कडक आणि होईल असं मला आशा आहे. तक्रारी ऑलरेडी मॅडमच्याकडे आहे. संदीप भाऊ, आमची एकच विनंती आहे, हे सगळे आता जे प्रकार घडले ते कशामुळे घडले? फक्त शासनाचे जे अधिकारी आहेत त्यांच्या चुकीच्या कारभारामुळे. उदाहरण एकच सांगतो, त्या मराठी शाळेत 75,000 रुपयाची खेळणी आणलेली म्हणून ग्रामपंचायतीतून पैसे काढलेले आहेत. ती आपल्याला विषय- आणलेलीच मला नव्हती विषय- आणि मला एक व्हिडिओंच्याकडे सांगतो, मला ऐका ना. व्हिडिओंच्याकडे तक्रार केली. व्हिडिओनी पण अहवाल त्या वस्तू आणलेला नाहीत असा दिलेला नाही. मला ऐका ना. तुम्ही मी ते काय वादाचे म्हटलं- प्रसंग इथे मी काय काढायले. म्हटलं, वाद शासकीय विवाद अधिकारी आता जे तुमचे- झालं ना, मी 7 वर्ष चंदगडमध्ये बघितलं. मी कारण मला हे घडलंय, हे मला आवडलं नाही. तर तुम्ही हे विषय कागदपत्रे द्या, चांगलं आपण घेऊ. चला चला. ही टाकीला कुणाच्या तरी अंगावर पडली, म्हातारी माणसं, कोणती गुरं कुणाची, मुलं कुणाची जात्यात. त्यांच्या अंगावर पडली तर त्याला जबाबदार कोण? शिवाजी पाटील. ठीक आहे. सॉरी. चला. चर्चासत्र चालू आहे. ग्रामपंचायत सत्यापित्यावर वेळ नाही ताई. तुमचा तुम्ही बोला. मला कोणाची कॉन्ट्रॅक्ट होते मी करून घेतो. सगळं माझी आई संरक्षण बिंदू करते. त्यातली शिल्लक गोष्ट आहे ना, 1,000-2,000चा फरक आहे. ह्या गोष्टी का दाखवता? चांगला काहीतरी चला चला. परत ते बंद होतं. शॉर्टकट म्हणजे हा तुझे काय वही प्रॉब्लेम आहे. या चला. तसा हात ओपन आहे मॅडम. बघायला मागच्या गेल्या वर्षी मी आलो होतो पेरू वर्षाचा. या वर्षी तुम्ही बॅटरी जाऊन मला 12चा विषय तो आहे का ना.
पाणी कमी होलं म्हणून लिकेज केलं गरमीत थंड होते आता दुरुस्ती करायची पाठीमागे भाऊ झाडं वगैरे बघा तिथे वाढले तुम्ही आलाय म्हणून साफ केलं भाऊ आज तुम्ही आलाय म्हणून एवढी स्वच्छता केली मॅडमनी काल मॅडम हा रिपोर्ट तुम्ही अर्जंट बनवा मॅडमला सादर करा मॅडम काय करायचं ऍक्शन करते ठीक आहे चला हे महत्वाचं कंपाऊंड आहे हो हे कंपाऊंड महत्वाचं ते आता या पहिल्या 15 करून निधी तयार आहे ते संरक्षण अच्छा साहेब बोला काय झालंय लहान मुलं इथे बाथरूमला वगैरे येतात ती बाथरूम बंद असते त्याला 5 लाखाचा फंड जिल्हा परिषदेतून लागलेला बंद आहे मुलं आणि मुली लहान मुली पाठीमागे जातात जाण्यात बाथरूम साहेब कुलूप लावलंय मॅडम चालू केलेलं आहे सर चालू केलं तर का ओपन करून दाखवा सर चालू केलेलं नाही सर काय ते सांगू नका चालू केलेलं नाही ते नाही केलेलं चालू भाऊ बोलो मॅडम तुम्ही या. काय स्टेटस आहे 21 मध्ये वर्क ऑर्डर आहे म्हणजे 22-23 मध्ये झाला असेल हो ते कसं आहे सार्वजनिक शौचालयाला आमच्या इथं मुलीचं इथं होतं बांधलेलं होतं त्यामुळे ते पडल्यामुळे इथं तात्पुरत्यामध्ये सोय केलेली आहे बांधली होतं म्हटल्यावर ही सार्वजनिक हो, आहे हे सार्वजनिक आहे शाळेचं नाही नाही. मग बंद का ठेवलंय शाळेच्या आवारात आहे तर मुलांना युज करता येते नाही यूज करायला किंवा ते बंद करा आता पाणी वगैरे नाही गळती वगैरे पाणी नाही आहे फक्त तुम्ही आला म्हणून मला हे सांगा आजपर्यंत ते पाणी जोडलं आहे का जोडले पाणी जोडले की जोडलंय मग गळती आहे गळती आहे. पाणी नसते की त्याच्या पाण्याची अवेलेबिलिटी आहे आहे, आहे, आहे. आणि आता use करून नाही करू शकत. पाणी आहे सगळं आहे पण ह्याच्यात पाणी ग्रामपंचायतीला सांगून थकलो याच्यात पाणी नसते परत ग्रामपंचायतीला वेळोवेळी अवस्था काय स्वच्छतेसाठी वेळोवेळी आम्ही ग्रामपंचायतीला सगळं सांगतोय पण ग्रामपंचायत त्याकडे जरा सुद्धा लक्ष देत नाही आणि पाणी कनेक्शन कुणी दिलं सर जरा सांगा आता मॅडम फक्त मॅडम तुम्ही फक्त येणार पाणी म्हणून- कनेक्शनसाठी प्रयत्न कुणी केले ते पण सांगा फक्त मॅडम तुम्ही येणार म्हणून आता काल स्वच्छ केले आमची मनापासून इच्छा आहे की तुम्ही सतत दररोज या म्हणजे तुमच्या निमित्ताने हे स्वच्छ करा. लहान मुलं आणि लहान प्रायव्हेट त्या शिक्षिका आहेत ना त्यांच्याशी संपर्क साधा मॅडम मॅडम इकडे मॅडम आमची काय बाकी शाळेतून फोन येतात मला ही बिल्डिंग इकडे पण बघा मॅडम 2 लाख रुपये लावले त्यांना. मॅडम इकडून चला इथून दिसतेच बघा एका बाजूला काय म्हणा 25 काम आहे मॅडम कसं झालंय काम करायचं फक्त कॉन्ट्रॅक्ट मिळाले काम करायचं पेमेंट काढून घ्यायचं आणि जायचं निघून मॅडम तुझी चौकशी नाही